किती काही म्हटलं तरी गृह खात्यांचं आता रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पोलीस निर्हावलेले आहेत. सामान्य माणूस पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकत नाही, ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे इतकी दहशत आणि पोलिसांची झालेली आहे. आणि कारण याचं हे आहे की खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहे. सट्टा सुरू आहे, संपूर्ण ड्रग्स सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे, बलात्कारांचं प्रमाण कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये? ना महिला सुरक्षित आहे, ना विद्यार्थी सुरक्षित आहे. अरे इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं, एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे. तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली. पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं. यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे. तो कितीही मोठा असू देत, कोणत्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पक्षाचा नेता असू दे, जर त्याच्या माणसांनी त्यांनी कोणी काही केलं असेल यामध्ये कोणीही सुटता कामा नये. ज्याचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी असणार आहे. कारण ही घटना महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी अशी घटना आहे.